नवी मुंबई परिसरातील वाढत्या चैन चोरीच्या वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पथकाला आदेश दिले होते। त्यानुसार कारवाई करत असताना एका सराईत चैन चोरीचा आरोपी कोपरखैरणे बस डेपो येथे येणार असल्याची माहिती कोपरखैरणे पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी आरोपी ऋतिक उर्फ राजू गोविंद मोरे वय 26 वर्ष याला अटक केली। त्याचा जवळ तपास केला असता त्यांनी आणि त्याच्या साथीदाराने कोपरखैरणे परिसरात 2 चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी त्याच्या जवळून सोन्याचे दागिने आणि मोटरसायकल असा एकूण 5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। आरोपीवर यादी देखील नवी मुंबईत तसेच मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून आरोपीचा फरार असलेला साथीदार रेहान खान याला अटक करण्याच्या दृष्टीने कोपरखैरणे पोलीस तपास करीत आहे। माननीय पोलीस आयुक्त सो नवी मुंबई, पोलीस सहआयुक्त सो त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 वाशी यांच्या मार्गदर्शनानुसार व सूचनेनुसार आम्ही रबाळे एसीपी यांनी कोपरखैरणे पोलीस स्टेशन यांना चैन चोरीच्या गुन्ह्याच्या संदर्भात पुढील सखोल तपास करून गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टिकोनातून सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री औदुंबर पाटील, त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षक गुन्हे श्री उन्मेष थिटे तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अभिजित मोरे व त्यांची टीम यांनी कोपरखैरणे पोलीस स्टेशन येथील 2 गुन्हे CR नंबर 255 व 555 असे 2 चैन चोरीचे गुन्हे जे आहेत ते उघडकीस आणलेले आहेत। सदर याच्यामध्ये ऋत्विक उर्फ राज गोविंद मोरे त्याचप्रमाणे त्याचा साथीदार रेहान खान हे 2 आरोपी निष्पन्न झालेले आहेत। त्यापैकी ऋत्विक उर्फ राज गोविंद मोरे हा आपल्या ताब्यात आहे। सदर गुन्ह्यामध्ये 1 मंगळसूत्र व 2 चैन असा एकूण 3 तोळे 8 ग्रॅम वजनाचे एकूण 3,80,00,000 रुपयाचा सोन्याचे दागिने, त्याचप्रमाणे गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल 1,20,000 रुपयांची असा एकूण 5 लाख रुपयांचा किमती मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। सदर जो गुन्हा उघडकीस आलेला आहे त्यामुळे रबाळे उपविभागातील त्याचप्रमाणे नवी मुंबई कमिशनरेटमधील चैन चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसण्याची आशा आम्ही व्यक्त करतो। आरोपींना यामध्ये 4 दिवसांची पोलीस कस्टडी प्राप्त झालेली आहे। नागरिकांना काय आवाहन करा? याद्वारे आम्ही पोलिसांतर्फे नागरिकांना आवाहन करत आहोत की आपण सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना, त्याचप्रमाणे वयस्कर जी लोक असतात की ज्यावेळेस आपण कुठल्या तरी निर्मनुष्य भागामध्ये फिरत असतो त्यावेळेस काळजी घेण्याची गरज आहे। आपल्या आजूबाजूला लक्ष ठेवून अलर्ट राहण्याची गरज आहे। चैन स्नॅचिंग अथवा पोलीस बतावणीचे गुन्हे अशा भागांमध्ये अशा ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत सातत्याने घडत असतात। तर पोलीस बतावणीच्या कुठल्याही अशा प्रकारच्या फसवणुकीला आपण बळी पडू नका, अलर्ट राहा व सदर घटना घडल्यानंतर तात्काळ नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क करा।